आपल्या स्पिनच्या जोरावर आलोक फलंदाजांना लटकवू शकतो. तेच जर फलंदाजांना पेस दिला तर फलंदाज हावी होऊ शकतात आणि इथे स्पिनरचा विजय झालाय पहिल्या बॉलवर. पण मित्रांनो मॅच आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, सामना अजूनही संपलेला नाहीये. अजूनही 5 बॉल टाकायचे आहेत, 5 चेंडूमध्ये 17 बनवायचे आहेत. त्या जेव्हा बनतील तेव्हा खऱ्या अर्थाने हा सामना संपेल. 5 मध्ये 17. बॅक टू बॅक दुसरा विकेट. प्रतीक आला, प्रतीक गेला. क्या बात है आलोक. 4 चेंडू मध्ये 17. मॅच अजूनही आहे बघा. 4 चेंडू मध्ये 17 पाहिजे. आता जर या बॉलला स्ट्राईक काढून प्रसादला दिली तर प्रसादला कंपल्सरी 3 षटकार मारावे लागतील. तेच जर पहिल्याच बॉलला दिली असती. सांगवी और मीना स्पोर्ट्स प्लीज रेडी रहिए. फुलटॉस बॉल. हा खराब बॉल होता. 3 बॉल मध्ये आता 11 बनवायच्या. 3 बॉल मध्ये 11. 3 बॉल मध्ये 11. बघा फुलटॉस टाकला तर फलंदाज मारेल, टप्पा मिळाला तर गोलंदाज हावी ठरेल. 3-11. हा वेल बोल्ड. सिंगल आली आहे. 2 चेंडू मध्ये 10 बनवायचे आहेत. 2 मध्ये 10 बनवायचे आहेत. प्रेशर कोणावर आहे, आलोक तिवारी की सागर पितळे, कोण बाजी मारेल? 2 चेंडू मध्ये प्रसाद पितळे. 2 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. प्रसाद की आलोक? ओ लॉफ्ट केलाय. 1 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. 1 बॉल मध्ये 4 धावा. बघा प्रसादला आधीपासून स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित या मॅचचं गणित वेगळं असतं. पण आता सध्याचं समीकरण आणि गणित जर आपण पाहिलं, एका बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. एका बॉल मध्ये 4 धावा, 17 धाव्यांची गरज होती. 1 बॉल 4. कंपल्सरी चेसचा सामना. आणि प्रसादने पुन्हा एकदा करून दाखवलंय. पुन्हा एकदा षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजे किरण याला. किरण वेल प्लेड. मीरा स्पोर्ट्स और सांगवी 11 प्लीज आ जाइए टॉस के लिए. मीरा स्पोर्ट्स और सांगवी गाइस आ जाइए.